तर अशा वेळी ही सिच्युएशन जी हाताळायची आहे, त्यामध्ये आपल्याला त्या मुलाला सगळ्यात मोठा भक्कम आधार द्यायचा आहे. त्याची समस्या समजून घ्यायची आहे. जर त्याला अभ्यासात समस्या येत असेल किंवा कुठलीही गोष्ट शिकताना समस्या येत असेल, तर आपल्याला जाणून घ्यायचं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. नमस्कार. तुम्ही कोणत्याही वयाचे आहात असं समजा. काय 5 वर्षाचे, 10 वर्षाचे, 15 वर्षाचे, 25 वर्षाचे, 40 वर्षाचे, 50 वर्षाचे वय तुमचं काही आहे. म्हणजे जे तुमचं ऍक्च्युअल वय आहे तेच. ठीक आहे. आता समजा की तुम्हाला दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कोणीतरी सांगते की तुला समजत नाही, तू बावळट आहेस, तुझी एकाग्रता कमी आहे, तुझं लक्षच नसतं, आम्ही तुझ्यासाठी काय काय करतो पण तरी सुद्धा तू काहीच एफर्ट्स घेत नाहीस आणि तुझं आयुष्य तू फुकट घालवतेस, असं समजा तुम्हाला दररोज कोणीतरी घरात सांगितलं. तर कसं वाटेल? वाईट वाटेल की नाही? दुःख होईल की नाही? तर मित्रमैत्रिणींनो, बरेच पालक हे दररोज घरी करत असतात. आपलं ते 5, 10, 12, 15 वर्षाचं मूल असतं, त्याला समजा काही अभ्यासात समस्या येत आहे किंवा त्याला काही डेली लाईफमध्ये एफर्ट्स घेताना तो कमी पडतोय किंवा त्याला काहीतरी मदत हवी आहे, त्याला काहीतरी अडचण येते. अशा वेळी पालक, शिक्षक सगळे मिळून त्याला सतत फक्त एवढंच सांगतात की तू बुद्धू आहेस, तुला कळत नाही, तू एफर्ट्स घेत नाहीस, तू वेळ फुकट घालवतोस, तू आयुष्य फुकट घालवतोस, आम्ही तुझ्यासाठी काय काय करतोय, असा दररोज त्याला पाढा वाचतात. आता मला सांगा, जर हे दररोज केल्यावरती त्याची एफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी वाढेल का? त्यात सुधारणा होईल का? तर उलट याच्यामुळे त्याचा आत्मविश्वासाचं खच्चीकरण होईल. त्याला आयुष्यात होपच दिसणार नाही. त्याचप्रमाणे अभ्यास करायचा आहे, खेळायचं आहे, कुठेही त्याला कनेक्टच होणार नाही. कारण त्याचा सेल्फ टॉक हा असेल की आई बाबा, शिक्षक मला सगळेच सांगतात की मला काही येत नाही, मला काही जमत नाही, मी काही एफर्ट्स घेत नाही. आणि यामुळे सबकॉन्शियसमध्ये त्याच्या हीच लिंक होईल की मी अपयशी आहे, मला काही जमत नाही. आणि ह्यामुळे त्याचा आत्मविश्वासाचं खच्चीकरण झाल्यामुळे तो आयुष्यात कुठलीच गोष्ट खरोखरच इफेक्टिव्हली करू शकणार. तर अशा वेळी ही सिच्युएशन जी हाताळायची आहे, त्यामध्ये आपल्याला त्या मुलाला सगळ्यात मोठा भक्कम आधार द्यायचा आहे. त्याची समस्या समजून घ्यायची आहे. जर त्याला अभ्यासात समस्या येत असेल किंवा कुठलीही गोष्ट शिकताना समस्या येत असेल, तर आपल्याला जाणून घ्यायचं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे, त्याचे लर्निंग प्रेफरन्सेस काय आहे, त्याचा इंटेलिजन्स काय आहे. तो अभ्यासाबरोबर किंवा कुठल्याही कामाबरोबर कनेक्ट होत नाही, तर त्याची कारणं काय आहेत हे शोधणं खूप गरजेचं आहे. दररोज त्याची निंदा करणं हे त्याचं सोल्युशन नाही, तर त्याच्यामुळे उलट प्रॉब्लेम अधिक चिघळणार आहे. तर आपल्याला या प्रॉब्लेमवर इफेक्टिव्हली सोल्युशन जर आणायचं असेल, तर त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास द्यायला हवा आणि त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जायला हवं, समस्या समजून घ्यायला हव्या आणि त्यासाठी योग्य ती सोल्युशन्स त्याला इम्प्लिमेंट करण्याच्यासाठी मदत करायला हवी. प्रसंगी तिथे पालकांना आपल्या एकंदरच वागणुकीत किंवा घरातल्या वातावरणात आमूलाग्र म्हणजे अक्षरशः 180 डिग्रीज सुद्धा कधी कधी बदल करावे लागतील. आणि ते करण्याची जर तयारी असेल तर त्या मुलात सकारात्मक बदल होतील. त्या मुलाला एकच वाक्य हे उभं करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला हाच विश्वास पालकांनी दिला पाहिजे की मी स्ट्रॉंगली तुझ्याबरोबर उभा आहे, तू ज्या अडचणी फेस करतोयस त्यामध्ये तू एकटा नाही आहेस, तर आम्ही तुझ्याबरोबर स्ट्रॉंगली उभे आहोत आणि तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र आणायचं आहे, एकत्र काढायचं आहे आणि आपण सगळे एका टीममध्ये आहोत. त्याला बिचारायला एकट्याला पाडायचं आणि बाकी सगळ्यांनी ग्रुपने त्याच्यावरती भडीमार करायचा, हे अजिबात सोल्युशन नाही. आणि जर याच्यामध्ये इफेक्टिव्ह सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला कुठली मदत हवी असेल, तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर सदैव तत्पर उभी आहे. कारण गेले अनेक वर्ष अनुभूती हीच सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने इफेक्टिव्हली काम करते. आय होप तुम्हाला कधीही मदत लागली तर तुम्हाला अनुभूतीची आठवण होईल आणि आम्ही तत्परतेने तिथे तुमच्याबरोबर असणार आहोतच. विश यू ऑल द बेस्ट.